नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। रमा आणि आरोही या मालिकेची आता हृदयस्पर्शी भेट आता लवकरात लवकर आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे। आणि एक छोटीशी ही आरोही अक्षय आणि रमा यांच्यामधील जो काही दुरावा आहे तर तो दुरावा मिटून मात्र त्या दोघांना कसं एकत्र घेऊन येते आणि आता ह्या मालिकेची भेट कशी होते, कारण इतक्या दिवसापासून आता आरोही फक्त आणि फक्त तिच्या आईची आठवण काढत असते। आईला आपण आत्तापर्यंत बघितलेले सुद्धा नाही, ती कशी दिसत असेल, कुठे असेल आणि ती कुणासारखी असेल म्हणून ती प्रत्येकाला विचारून अगदी थकते। आणि शेवटी ती आता खरंच आपली आई एक तारा आहे, स्टार बनलेली आहे ती, म्हणून तिची आता रोज अशी आठवण काढत असते। आणि बाबांकडे तिने आता म्हणजे अक्षयकडे हट्ट धरलेला असतो की आता बाबा तू मला घेऊन पाचगणीला चल, आणि तेवढ्यात आता ही संधीही चालून आलेली असते। आणि तेथेच मात्र आता ह्या मालिकेची भेट अगदी एक हृदयस्पर्शी होणार असते। म्हणजे ती कशी होते यासाठी मित्रांनो आता पुढे काय होईल ती म्हणजे एका गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नियती आता हे सर्व अगदी घडून आणणार आहे, कारण रमा आरोही यांची भेट मात्र आता होणार आहे। आणि आता रमाचा आणि अक्षय आणि आरोहीच्या आयुष्यातील जे काही सर्व दुःख आता देवच दूर करणार आहे। आरोही तिच्या अगदी आपल्या आईची आठवण काढत तिच्या आता सर्व इच्छा पूर्ण होणार आहे। आणि एका गणपती बाप्पामुळे आज छोट्या अशा ह्या आरोहीची हाक मात्र आता बाप्पाने ऐकलेली असते आणि लवकरात लवकर रमा आणि तिची भेट या बाप्पाच्या मंदिरातच होणार असते। आरोहीच्या इच्छेखातर आता रमा आणि अक्षय परत एकत्र येणार आहे आणि दोघेही मिळून आता इरावतीला चांगला धडा शिकवणार आहेत। तर आता मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। आणि आता ह्या व्हिडिओमध्ये रमा अक्षय आरोही यांची भेट नक्की कशी होते ते आपण आता बघणार आहोत। त्यामुळे आता मित्रांनो हे बघा, अक्षय हा अगदी खडतर असा प्रवास करून पाचगणीला पोहोचलेला असतो, कारण अक्षयच्या हातातून त्याची गाडीसुद्धा गेलेली असते आणि तो बाईकवर आता तेथे आरोहीला स्कूलमध्ये सोडतो आणि तेथे त्या कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो। अक्षयला आता नोकरीची खरंच खूप गरज असते आणि अक्षयच्या हातातून एक एक गोष्टी अगदी म्हणजे निष्ठून गेलेल्या असतात आणि स्वतःची माणसंसुद्धा त्याला सोडून गेलेली असतात। परंतु रमाने मात्र घर सोडल्यानंतर अक्षयचं जीवन म्हणजे एखाद्या नरकासारखं झालेलं असते। त्यात अक्षयवर सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे आपल्या मुलीची आरोहीची, आणि आरोहीच्या एका प्रेक्षणामुळे अक्षयला सारख्या यातना होत असतात, त्रास होत असतो। ते म्हणजे बाबा माझी आई स्कायमधून कधी येणार आहे हे सारखा प्रश्न तो आता म्हणजे अक्षयला विचारत असते। आणि त्यातच आता अक्षयला इतका आनंद झालेला असतो, कारण तो आता आपल्या आरोहीची इच्छा पूर्ण करणार असतो। आणि तो म्हणजे आता रमा जेथे पाचगणीला असते तर तेथे असलेल्या RK मॅडमच्या कंपनीमध्ये एका शेफची त्याला गरज असते। अण्णासाहेब कर्णिक यांच्या ह्या संस्थेमध्ये आता अण्णासाहेब कर्णिक हे रमाला मुलगी मानतात आणि आता त्याच संस्थेमध्ये रमाने जी काही आता ही जाहिरात दिलेली असते एक चांगल्या आणि घरगुती शेफची तिला म्हणजे गरज हवी असते। आणि रमा मात्र आता त्या म्हणजे संस्थेमध्ये एक मालकीण असते। अण्णासाहेब हे तिला मुलगी मानतात, म्हणजे नक्की सर्व काही कारभार आता अगदी रमा चालवत असते। रमा जे काही असेल सांगेल ती पूर्व दिशा असते आणि अण्णा रमाची प्रत्येक गोष्ट ऐकत असतात आणि तिच्या मनासारखी करत असतात। तेव्हा आता ही जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात वाचल्यानंतर अक्षय वेडा झालेला असतो, कारण तेथे तर राहण्याची सुद्धा कुटुंबासह सोय असते। अक्षय विचार करतो की आपल्याला एक नोकरीही मिळेल आणि तेथे राहण्यासाठी जागासुद्धा। त्यातच आता आरोहीची खूप इच्छा असते की पाचगणीला जायचं, कारण तिचा तो जिवलग मित्र असतो तर तो मात्र पाचगणीला शिफ्ट झालेला असतो। सर्व काही आता आरोहीच्या मनासारखं होत असतं, जणू काही नियतीने अक्षय आणि आरोहीला पाचगणीला बोलावून घेतलेलं असतं। तर आता मित्रांनो ह्या आरोहीची आणि आपल्या रमाच्या मालिकेची हृदयस्पर्शी भेट आपल्याला लवकरच मालिकेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे आणि ती भेट आता एका मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आरोही आता
रमाची भेट होताच आरोहीची आईची जागा नकळत का होईना रमा भरून काढणार असते आणि आरोहीला आता एक अशी आईची माया मिळणार आहे। आता ही आरोही रमा आणि अक्षय यांच्यातील दुरावा मिटून आता ते दोघांना कसं बरं एकत्र आणते, तर आता हे बघणं खरंच मालिकेमध्ये खूपच असं रंजक ठरणार आहे। तर मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असे बघत आलो की पेपरमधील ती बातमी वाचून अक्षयने छान असा डबा बनवलेला असतो आणि त्यात म्हणजे वेगवेगळे छोट्या मुलांना आवडतील असे प्रत्येक पदार्थ अक्षयने छान आणि चविष्ट बनवलेले असतात, ते पण घरगुती। आणि आता हा इतका डबा त्याने आवडीने बनवलेला असतो। सकाळी सकाळी आता तो टिफिन घेऊन पाचगणीला त्याला जायचे असते, परंतु आता ही महामती नालायक इरावती आत्या अक्षयचं बरं सारखं काही ना काही संकट त्याच्यावर आणतच असते, कारण तिला अक्षयला आणि त्याच्या फॅमिलीला पूर्णपणे बर्बाद करायचे असते। तेव्हा आता अक्षयची गाडीसुद्धा पैशांसाठी ओढून दिली जाते आणि आता पाचगणीला पोहोचायचं कसं हा खूप मोठा प्रश्न अक्षयच्या समोर उभा राहिलेला असतो। परंतु आता अक्षय पूर्णपणे खचून गेल्यानंतर मित्रांनो, अक्षयच्या पाठीशी असते ते म्हणजे आपले गणपती बाप्पा आणि आरोहीची भक्कम साथ प्रेमाची आपल्या बाबांना ती कायमच असते। त्यामुळे अक्षय आता जाण्याची सर्व काही व्यवस्था होते। अक्षय आरोहीला घेऊन पाचगणीला जाण्यासाठी निघतो, तो पण आपल्या स्वतःच्या बाईकवर। आता आरोहीसुद्धा बाईकवर जाण्यासाठी खूप खुश होते आणि आता तो स्कूलला म्हणजे आता आरोहीला सोडतो आणि तो लगेच अण्णासाहेब या कर्णिक यांच्या कंपनीमध्ये आलेला असतो, त्या संस्थेमध्ये आलेला असतो। तेव्हा मात्र आता RK मॅडमच्या म्हणजे अण्णासाहेबांच्या कंपनीत आल्यानंतर अक्षयला जरा बाईकवरून येण्यासाठी उशीरच झालेला असतो। आता वाटेमध्ये ट्रॅफिकसुद्धा असते, त्यामुळे आता अक्षयला उशीर होतो आणि आतमध्ये अक्षयच्या अगोदर खूप काही असे शेफ आपले डबे घेऊन गेलेले असतात आणि आता रमा त्या प्रत्येक पदार्थांची आता त्या शेफने आणलेल्या डब्यांची चव घेत असते आणि त्यात म्हणजे आता अक्षयला हा वॉचमन आहे तर तो उशीर झाल्यामुळे आतमध्ये सोडत नसतो। तेव्हा आता अक्षयचा हा टिफिन वॉचमन काही RK मॅडमपर्यंत पोहोचवत नाही। अक्षय त्या अगदी काकांना खूप रिक्वेस्ट करत असतो, वॉचमन काका अहो माझा ऐका, मला ह्या जॉबची खरंच खूप गरज आहे, प्लीज मला RK मॅडमला भेटून द्या। अक्षयला माहितीसुद्धा नसतं RK मॅडम म्हणजे आपली रमा आहे। तर आता इकडे अक्षयने कंपनीमध्ये एंट्री करताच रमाला काहीतरी असं वेगळेच वाटत असते, तिला फील अगदी तो स्पर्श आणि काहीतरी अक्षय आल्याची जाणीव तिच्या अगदी शरीराला होत असते की कोणीतरी आपली जवळची व्यक्ती आज येथे आलेली आहे आणि एक अशी पॉझिटिव्हिटी रमाला मिळत असते। रमाला थोडा का होईना आता आनंदाची एक झुळूक आलेली असते। रमा विचार करते, मला असं का वाटते की कोणीतरी माझ्या जवळचा व्यक्ती येथे आलाय, म्हणून रमा भिरभिर डोळे करत इकडे तिकडे बघू लागते। त्यातच इकडे अक्षय त्या वॉचमॅनला रिक्वेस्ट करत असते की प्लीज साहेब मला जाऊन द्या, मला RK मॅडमला भेटून द्या, परंतु तो वॉचमन काही ऐकायला तयार नसतो। शेवटी अक्षय कंटाळतो। अक्षयचा थोडासा आवाज अगदी रमाच्या कानावर पडल्यासा झालेला असतो। आता रमा अगदी तातडीने बाहेर येते, त्यातच अक्षय तिथून आता आपल्या बाईकजवळ निघून गेलेला असतो आणि तो हेल्मेट वगैरे डोक्यामध्ये घालत असतो, खूप नाराज झालेला असतो कारण त्याला येण्यासाठी उशीर झालेला असतो। पण तरीसुद्धा आता जेव्हा तो बाईकवर बसतो तेव्हा मात्र त्याने जो काही टिफिन आहे तर तो टिफिन मात्र तेथेच तो वॉचमनपाशी ठेवून गेलेला असतो आणि आता जेव्हा तो बाईकजवळ येतो तर देवाला हात जोडतो, देवा काही कर परंतु आज माझी मदत कर, हे जॉब आहे तर हा जॉब मला मिळून दे, या जॉबची मला खरंच किती गरज आहे देवा तुलाच माहिती आहे। आणि तेवढ्यात आता चमत्कार झाल्यासारखाच होतो। तेवढ्यात रमा बाहेर येते आणि येथे काय गोंधळ सुरू होता असे ती वॉचमन काकांना विचारते। त्यावर आता वॉचमन काका सांगतात की हे बघा, एक व्यक्ती येथे आला होता आणि तो मला RK मॅडमला भेटायचं आहे म्हणून मला त्यांना हा टिफिन द्यायचा आहे असं म्हणत होता, परंतु मॅडम अहो वेळ तर संपून गेली होती आणि त्या व्यक्तीला येण्यासाठी उशीर झालेला होता आणि वेळ निघून गेल्यानंतर मी त्यांना कसं आतमध्ये पाठवणार होतो, म्हणूनच त्या व्यक्ती मला खूप रिक्वेस्ट करत होती पण मी नाही पाठवलं। त्यावर आता रमा त्यांना विचारते की ती व्यक्ती कोण होती, परंतु अक्षय तोपर्यंत आता तेथून बाहेर निघून गेलेला असतो। त्यावर आता ते काका सांगतात की त्या व्यक्तीने इथे टिफिन ठेवलेला आहे परंतु मी तो वॉचमन काकांना दिला। ते ऐकून रमाला तर खूप मोठा धक्का बसतो। रमा त्या काकांना ऑर्डर सोडते की आत्ताच्या आत्ता रामू काका जे काही आहे तर त्यांना
वॉचमन काकांना जो काही टिफिन दिलेला आहे तर तो मी लगेच म्हणजे घेऊन येते, त्यांना तुम्ही फोन वगैरे करा आणि थांबायचं सांगा. तेव्हा आता रामू काका लगेच रमाकडे आलेले असतात, म्हणजे RK मॅडमकडे. परंतु आता वसंत काकांकडील जो काही टिफिन आहे तर तो नेऊन देतात. तेव्हा आता रमा तो टिफिन खोलते आणि अक्षयने जे काही बनवलेले आहे, खूप काही पदार्थ त्याने इतके आवडीने बनवलेले असतात आणि ते पाहून रमा तर खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा, हे किती पदार्थ छान आहेत, युनिक असे पदार्थ आहेत आणि हे ज्या व्यक्तीने हे पदार्थ बनवलेले आहेत ना, असं वाटतं की त्या व्यक्तीने खूप मन लावून हे पदार्थ बनवलेले आहेत आणि त्या पदार्थामध्ये अगदी आपलेसपणा अगदी ठासून भरलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता त्या सर्व पदार्थांची टेस्ट घेऊन रमा अगदी खुश होते आणि ती टेस्ट तिला अगदी ओळखीची वाटत असते. तेव्हा मात्र आता ती लगेच रामू काकांना म्हणते की हे बघा, ते सर कुठे गेले तुम्हाला माहिती आहेत का, बाहेर जा आणि त्यांना बोलून घेऊन या. तेव्हा आता रामू काका बाहेर येतात, परंतु तोपर्यंत तेथे अक्षय निघून गेलेला असतो. रमा विचारते की त्यांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे काही ठेवून गेले का. तेव्हा आता रामू काकांना आठवतं की अक्षयने त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो मात्र आता अमोलकडे दिला. तेव्हा रामू काका लगेच आता रमाला सांगत असतात की हे बघा, त्या व्यक्तीचं नाव आहे अक्षय आणि अक्षयने मात्र आता हे मुकादम आता आपल्या नावाच्या पुढे न लावता जे काही आपल्या सीमाचं जे आडनाव आहे खडतरे, तर ते नाव मात्र आपल्या नावापुढे लावलेले असते. म्हणून आता अक्षय खडतरे हे नाव मात्र आता सांगितलेले असते. अक्षय मुकादम या नावाने मात्र अक्षयला कोणतेही काम मिळत नसतं. म्हणून अक्षयने स्वतःची जी काही आयडेंटिटी आहे तर ती आता अगदी ते नाव बदललेलं असतं आणि खडतरे असं नाव त्यापुढे लावलेले असते. त्यामुळे अक्षयचं हे नाव ऐकताच रमा मात्र खुश झालेली असते. परंतु पुढील नाव ऐकून मात्र रमाला अक्षयची खूप अशी आठवण आलेली असते. अक्षयने बनवलेले पदार्थ आम्हाला आवडतात, म्हणून रमाही रामू काकांना सांगते की ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जॉब फिक्स झाला आहे, तुम्ही उद्यापासून कॅन्टीनमध्ये शेफ म्हणून कामाला येऊ शकतात असं सांगा. तेव्हा आता रमाने नकळत का होईना अक्षयची मदत केलेली असते. तर दुसरीकडे आता अक्षय मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा आरोही अक्षयला विचारते की बाबा काय झालं, तुमचं काम झालं का, तुम्ही इतके टेन्शनमध्ये का दिसतात. त्यावर आता अक्षयच्या डोळ्यातून धारा वाहत असतात, कारण एक कामाची जी काही संधी होती तर तीसुद्धा आता ते जॉब त्याच्या हातातून निसटून गेलेला असतो आणि काही मिनिटांच्या उशिरामुळे अक्षयला ती आपल्या हातून गेल्यासारखे वाटत असते. परंतु गणपती बाप्पानेच आता ही अक्षयला संधी चालून दिलेली असते. आता पुढे काय करणार, कसं करणार, घर खर्च कसा भागवणार आणि आता आपलं घरसुद्धा आपल्या ताब्यातून जाणार. एक आता गाडीसुद्धा होती तर तीसुद्धा गेली आणि आता घरसुद्धा जाईल, म्हणून अक्षय खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. परंतु आरोहीला तो काही दाखवत नाही. तो म्हणतो की काही नाही, आहो कुठे टेन्शनमध्ये आहे मी आरोही. म्हणून आता आरोहीसमोर अक्षय नेहमीप्रमाणे हसण्याचं नाटक करतो. तर आता आरोही म्हणत असते की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही तुमच्या मनासारखंच होईल. आणि त्याच वेळेला अक्षयच्या समोर एक गणपती बाप्पांचं मंदिर असतं. आरोही म्हणते की बाबा ते बघा, गणपती बाप्पांचं मंदिर किती छान आहे, आपण तेथे बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊयात. त्यावर आता अक्षयसुद्धा आरोही बोलल्यानंतर होकार देतो आणि आता देवबाप्पांचं काहीतरी करेल अशी एक म्हणजे देवबाप्पाच आपल्यासाठी काहीतरी करेल आशा मात्र अक्षयला उरलेली असते. अक्षयला आता जे काही तो आपली बाईक आहे तर तो बाईक घेतो आणि आरोहीला घेऊन त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जातो. तेव्हा अक्षय आणि आरोही गणपती बाप्पांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. अक्षय म्हणतो की बाप्पा, अरे अजून किती दिवस तू माझी अशी परीक्षा बघणार आहेस, माझी अशी काय चूक होती की मी कोणत्या जन्माचं पाप केलं होतं की त्याची शिक्षा तू मला देतोस. अरे माझे जाऊन दे, परंतु या छोट्या आरोहीने काय केलं, तू आरोही जन्माला आल्यापासून तिच्यासाठी सगळं काही अगदी हिरावून घेतलं आणि हे बाप्पा तू अजून तिची परीक्षा बघू नको रे. इवल्याच्या जीवाचा काहीतरी दोष आहे, त्या इवल्याच्या जीवाचा विचार कर. म्हणून अक्षय हा बाप्पांकडे प्रार्थना करत असतो की काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडून दे, आता मला जॉब मिळून दे, जेणेकरून मी आरोहीच्या आणि माझ्या सर्व कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करू शकेल. म्हणून अक्षय आरोही गणपती बाप्पांचं दर्शन घेतात. पुन्हा आता आपल्या मार्गावर घरी जाण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस आता मित्रांनो, गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये रमासुद्धा आता दर्शनासाठी आलेली असते. तेव्हा आता अक्षयला कोणीतरी आपली जवळची व्यक्ती आल्यासारखं वाटत असतं. अक्षय
आता अगदी बहिरावैरा नजरेने बघत इकडे तिकडे बघत असतो, परंतु अक्षयची नजर मात्र रमाकडे जात नाही. मंदिराबाहेर खूप गर्दी असल्यामुळे अक्षय रमा एकमेकांना दिसत नाही. त्याच वेळेला आता इकडे आरोहीचं लक्ष तेथे मंदिराबाहेर धागे घेऊन बसलेल्या एका म्हाताऱ्या आजीकडे जातं. आरोहीला ते वेगळंच काहीतरी वाटत असतं, म्हणून ते बघते. तर अक्षय विचारतो की काय ग बाळा, काय झालं, तू कशी का थांबलीस? आरोही त्या आजीजवळ येते आणि विचारते की बाबा, हे धागे कसले आहेत, हे कशासाठी? त्यावर आता ते बाबा म्हणत असतात की अगं बाळा, तुला काही माहिती नाही, हे धागे बांधण्यासाठी आहेत. आरोही अगदी व्याकुळतेने विचारते की हातात बांधण्यासाठी का? त्यावर आता आजी म्हणतात की नाही ग बाळा, अगं येथे मंदिराच्या कडेला एक भिंत आहे आणि त्या भिंतीला जे काही येणारी जाणारी लोक आहे तर हा धागा बांधतात आणि आपल्या मनातील जे काही इच्छा आहे ना तर त्या बोलून दाखवतात. असं म्हणतात की हा धागा बांधल्यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ती आता हे ऐकून छोट्याशा आरोहीला तर खूप असं वाटत असतं की खरंच आपले बाबासुद्धा आता इतके टेन्शनमध्ये आहेत आणि आपण आता खरंच आपल्या बाबांना विचारूयात. तेव्हा आता अक्षयलासुद्धा खूप हसू येते आणि आता तो त्या बाबांना विचारतो, खरंच बाबा असं होईल का? त्यावर आता ते बाबा सांगतात की हो, खूप वर्षापासून ही प्रथा सुरू आहे आणि खूप येथील भक्त ह्या भिंतीला धागा बांधतात आणि खूप लोकांच्या इच्छासुद्धा आता पूर्ण होतात. त्यावर आता आरोही तर खूप खुश होते आणि ती लगेच अक्षयला विचारते की बाबा, मी सुद्धा या भिंतीला एक धागा बांधू का? तेव्हा आता माझीसुद्धा इच्छा पूर्ण होईल का? त्यावर आता अक्षयला अगदी हसू येते. अक्षय म्हणतो की हो बाळा, तुला बांधायचा आहे ना धागा, तर तू बांध. तेव्हा आता लगेच आरोही त्या बाबांकडून एक धागा घेते आणि लगेच आता ते बाबा आता आरोहीला एक धागा देतात आणि अक्षय आता विचारतो की बाबा किती पैसे झालेत? तेव्हा आता माझे 100 रुपये झालेले आहेत. आरोही आता त्या बाबांकडून तो धागा विकत घेते. बाबांना विचारते की ती आता जेथे धागा बांधायचा आहे तर ती भिंत कुठे आहे? तर तेव्हा आता ते बाबा लगेच तिकडे बोट करून इशारा करतात आणि आरोही अक्षयला विचारते की बाबा, मी आत्ता 5 मिनिटात हा धागा बांधून येते. तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे बाळा, लवकर ये, मी येथे तुझी वाट बघत आहे. तेव्हा मात्र आता इकडे रमा देखील गणपती बाप्पांचं दर्शन घेते आणि तो धागा घेऊन त्या भिंतीकडे जाण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेला मित्रांनो आता एक खूप मोठा असा चमत्कार होतो. आरोही आपल्या हातातील धागा त्या भिंतीला बांधते आणि डोळे झाकून म्हणते की बाप्पा, माझी इच्छा लवकरात लवकर तू पूर्ण कर. माझी आई मला भेटून देत आणि माझी आई आता काय अगदी लवकर ह्या स्कायमधून खाली येऊन दे आणि तिची आणि माझी भेट घडून दे. आता मात्र अशी ती इच्छा डोळे झाकून आता जी काही त्या गणपती बाप्पांना करते आणि अगदी तो धागा बांधल्यानंतर आपल्या मनाशी सर्व बोलत असते. तर मित्रांनो आता एक खूप मोठा असा चमत्कार झालेला असतो. आरोही जेव्हा डोळे उघडते तर समोर आपली रमा उभी असते, म्हणजेच आरोहीची खरी आई. परंतु आता आरोहीला हे माहिती नसतं की रमा आपली खरी आई आहे म्हणून, कारण आत्तापर्यंत आरोहीने आपल्या आईचा रमाचा एकही फोटो बघितलेला नसतो, कारण अक्षयने सर्व फोटो वगैरे तिच्या जाळून टाकलेले असतात. तेव्हा आपली आरोही तर अगदी रमाला जाऊन धडकते आणि रमा आरोहीचा हात पकडते. रमाला देखील एक असा वेगळा स्पर्श या आरोहीमध्ये जाणवतो. रमा म्हणते की अगं बाळा, हळूच, तुला कुठे लागलं तर नाही ना? त्यावर आता आरोही गोड आवाजात म्हणते की नाही. आरोही आता रमा एक क्षण एकमेकांच्या त्या दोघी एकमेकींकडे बघत असतात. दोघींनाही आता मायेचा ममतेचा स्पर्श आता जाणवत असतो. आता गया गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये या मायलेकींची हृदयस्पर्शी भेट झालेली असते, परंतु दोघींनाही अगदी हे माहिती नसतं की आपण आता या म्हणजे काकूंची मुलगी आहोत आणि आपली आई आहे त्यावर आता रमा एक क्षण आपल्या क्यूट ह्या मुलीकडे म्हणजे आरोहीकडे बघत असते आणि मनाशी म्हणते की माझी मुलगी सुद्धा अशीच असेल का? किती क्यूट असेल ती. तेव्हा आता रमाने सुद्धा त्या भिंतीला धागा बांधलेला असतो आणि आपल्या मनाच्या जे काही इच्छा आहे तर त्या बोलून दाखवलेल्या असतात आणि लवकरात लवकर माझी मुलगी मला भेटून दे, म्हणून आता मला तिला घट्ट अशी मिठी मारायची आहे, तिच्या तोंडावरून मायेचा हात फिरवायचा आहे. म्हणून आता रमाने सुद्धा बाप्पांकडे तीच इच्छा बोलून दाखवलेली असते. आणि मित्रांनो, मायलेकींची इच्छा तर मंदिरामध्येच पूर्ण झालेली असते, परंतु दोघींनाही माहिती नसतं. तेव्हा आता रमा अगदी आपल्या आरोहीला विचारते की काय ग बाळा, तुझं नाव काय?
तेव्हा आरोही सांगते की माझं नाव आरोही. तेव्हा रमा विचारते की तू येथे धागा का बांधायला आलीस. आरोही म्हणते की आता तू सुद्धा तर मला सांगते की हो मला. अगं बाळा, तू किती निरागसपणे हा धागा इथे बांधत होती. मनातील इच्छा डोळे झाकून देवबापाकडे मागत होतीस. देव तुझी सर्व काही इच्छा पूर्ण करो असं आता रमासुद्धा आरोहीला म्हणते. आणि आता दोघीसुद्धा एकमेकींच्या अगदी जवळ आलेल्या असतात आणि आता छान छान एकमेकींशी त्या गप्पा मारू लागतात. रमा विचारते की काय गं बाळा, तू कुणासोबत आलेली आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की माझ्या बाबांसोबत. तो तिकडे उभा आहे आणि मी इथे धागा बांधण्यासाठी आले, तो माझी वाट बघत असेल. तेव्हा आता रमा म्हणते की हो बाळा, लवकर जा, तुझा बाबा तुझी वाट बघत असेल. म्हणून आता हळूहळू अगदी आरोही जायला निघते. आणि आता ह्या शहरात मात्र आरोही नवीन आहे असे मात्र आरोही आता रमाला सुद्धा हे सांगते. तेव्हा आता हे दोघी रमा आणि आरोही एकमेकींशी छान असे गप्पा मारतात. कारण आरोही तर जायला निघलेली असते, परंतु ती परत मागे येते आणि रमाबरोबर छान असे गप्पा करते. आरोहीला मात्र आता रमाला सोडून जावंसं वाटत नाही. रमाला सुद्धा असंच होतं. कुणास ठाऊक की का या मुलीला आपल्याला सोडून का जावंसं वाटत नाही. म्हणून आरोही आता तेथून जाण्यासाठी निघते. परंतु आता पदरामध्ये आरोहीच्या हातातील जे काही ब्रेसलेट आहे तर ते रमाच्या पदरामध्ये अडकते. आणि जणू काही देवाला हे सुद्धा मान्य नसतं की ह्या मायलेकींना वेगळं करायचं नाही आणि त्यांची पुन्हा ताटातूट होऊ नये. आता मात्र रमा अलगदपणे आपल्या पदरातील तिचं ते ब्रेसलेट आहे तर ते काढते आणि आरोहीचा असा एक छान गोड पापा घेते. दोघींची आता घट्ट अशी एक मैत्री होते. आणि आता आरोही रमाला सुद्धा एक गोड पापा देते आणि तेथून जाण्यासाठी निघते. आता अगदी रमा अगदी तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. कारण आता आपलीच मुलगी आपल्याला भेटलेली आहे का असा भास रमाला होत असतो. परंतु आता ह्या मायलेकींची भेट अगदी झालेली असते. आणि जे काही आता ह्या बाप्पाने मायलेकींची भेट घडून आणलेली असते म्हणजे एक असं त्यांना वेगळंच जाणवत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय आरोहीची वाट पाहत असतो. परंतु आरोही मात्र रमाशी गप्पा करण्यात गुंग झालेली असते. तिलासुद्धा आता तेथून म्हणजे निघावसे वाटत नाही. तिलासुद्धा उशीर होतो. म्हणून अक्षय पुन्हा पुन्हा मंदिराच्या भिंतीकडे येण्यासाठी निघतो. रमा भिंतीच्या बाजूने उभी असल्यामुळे अक्षयला ती काही दिसत नाही. तेव्हा आता अक्षय हा आरोहीला जोरात आवाज देतो. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा, आणि लगेच ती अक्षयकडे धावत जाते. त्यामुळे अक्षयला मात्र रमा तेथे काही दिसत नाही. त्यानंतर अक्षय हा आरोहीला विचारतो की काय गं आरोही, धागा बांधण्यासाठी तुला इतका उशीर का झाला. तेव्हा आता आरोही सांगते की बाबा, तुम्हाला माहिती आहे का, मला तेथे मंदिरामध्ये एक अशी क्यूट आंटी भेटली होती. तिला भेटून मला इतकं छान वाटलं. मी तिच्याशी गप्पा मारल्या. म्हणजे हे बघा, सगळं काही आता आरोही आपल्या आईबद्दल रमाबद्दल अक्षयला सांगत असते. अक्षय म्हणतो की हो का, म्हणजे तुला आता येथे लगेच एक क्यूट आंटीसुद्धा एक मैत्रीणीसुद्धा भेटली तर. आरोही म्हणते की हो बाबा, ती खूप छान होती. एक क्षण अगदी आरोही तिचा विचार करायला सुरुवात करते. आणि तीच जर माझी आई असते, अगदी सेम तशीच असेल ना. म्हणून आरोहीला खूप असा आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो, आता येथेच रमा, अक्षय आणि आरोही गणपती बाप्पांच्या मंदिरात एकत्र येऊन परत त्यांच्या एकमेकांशी जे काही धागे आहे तर ते कसे जुळतात आणि हे त्रिकोणी कुटुंब एकत्र परत कसे येईल. आरोही आता रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र कसे आणेल हे पाहणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, पुढे काय होईल काय नाही नक्की आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद.